पुणे जिल्ह्यात गेल्या 2-3 दिवसापूर्वी पावसाने हाहाकार घातला। यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले। याच पावसामुळे दौंड तालुक्यातील एका पोल्ट्री फार्मची भिंत कोसळल्याने 18,000 कोंबड्यांचा जागीच मृत्यू झाला। यामुळे कुक्कुटपालन करणाऱ्या या शेतकऱ्याचे तब्बल 80 लाखाचे नुकसान झाल्याचा दावा या शेतकऱ्यांनी केलाय। दौंड तालुक्यातील हातवळण गावातील शुभम गोगावले या शेतकऱ्याचा कुक्कुटपालनाचा व्यवसाय आहे। त्यांच्या शेडमध्ये जवळपास 22 ते 23 हजार पक्षी होते। मात्र भिंत कोसळून यामध्ये 18,000 पक्ष्यांचा मृत्यू झालाय। जोरदार वारा सुटल्यामुळे या पोल्ट्री फार्मचे पत्रे उडाले आणि भिंत कोसळली। यामुळेच हा दुर्दैवी प्रकार घडला। 26 मे रोजी झालेल्या अवकाळी अति जोरदार पावसामुळे माझे वातावरणूकलित एसी शेडचे खूप असे मोठ्या प्रकारचे नुकसान झालेले आहे। एवढा प्रचंड पाऊस की गेले 5 दिवस झाले कंटिन्यू पाऊस चालून पूर्णपणे म्हणजे रानातलं पाणी निघलं नाही एवढा पाऊस होता। आणि हेच नवीन बांधलेलं माझं आतिश फक्त 1 वर्ष झालं होतं। त्याला 80 ते 90 लाख रुपये खर्च आला होता। त्या सगळ्या खर्च पूर्णपणे म्हणजे जमीनदोस्त झालेला आहे। आणि म्हणजे आता ह्याच्यावरती पूर्णपणे लोन आहे। अण्णासाहेब पाटलाचं त्याला म्हणजे व्याज परताव्याचं पण सपोर्ट आहे त्याला, परंतु आता ते पैसे सगळे कुठून फेडायचे हेच मोठं आव्हान आमच्या पुढे सध्या राहिलेलं आहे। फक्त 2 ते 3 एकर क्षेत्र असताना एक लांबी नवीन व्यवसायाकडे वळताना हे म्हणजे बांधलं होतं शेड, परंतु या अतिवृष्टीमुळे पूर्णपणे आता म्हणजे काय करावं काय नाही असा म्हणजे प्रश्न पडलेला आहे। कारण याकडे थोडंसं लक्ष देऊन ह्या अति पावसामुळे जे माझं नुकसान झालं आहे त्याला काही ना काहीतरी भरपाई देऊन आमचं जीवन जरा सुरळीत होईल या दृष्टिकोनातनं काहीतरी पाऊल उचलावे अशी विनंती सरकारला।